बनवतोय मॅगी आणि मग संध्याकाळी जायचं मला सूरज दादाकडनं मला हा माईक भेटलेला आहे. उद्यापासून शूटिंग चालू करणार आहे मी. आपल्याला सध्या गरज आहे त्या निखिल भाऊ बिझी पर्सन भाडं वगैरे काय मीडियम्सच्या बाजूला जे बनवले नवीन आता हे बद्दल आर्मीबद्दल माहिती दिलेली आहे. हे बघा मार्कोस टिना बिंटिना टावर वगैरे लावलं आहे. पण त्या दिवशी मी जो माझ्या जीव होता अख्खा जीव लावून पळत सागावची कुत्री. आमचं एक टायटल होतं सागावची कुत्री. हॅलो गाईज, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता बनवतोय मॅगी बनवतोय कारण की मला लागली आहे भूक. मी दुपारी जेवलेलो तरी मला परत रिटर्न भूक लागलेली आहे. तर त्यासाठी थोडा ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. मस्त मी मॅगी खाऊन झालेली आहे आणि आता मी चाललो आहे. तुम्हाला आता माहिती असेल आता वाजलेत 5. तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल की मी कुठं चाललो. चला काजूला घेऊयात आणि मग घरी येऊयात आणि मग संध्याकाळी जायचं मला घरी मामाला भेटायला. एक काम आहे त्यासाठी. आता ना मी आलो आहे काजूला घेऊन आणि आता मामीला बघा मामी काम करत असेल. नंगू बंगू. जसं की तुम्हाला माहिती आहे मला एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे. तर त्यासाठी मला काय काय सामान लागणार होतं म्हणजे माईक एक लागणार होता, परत एक कॉस्ट्यूम लागणार आहे आणि शूटिंगसाठी एक कॅमेरामॅन वगैरे लागणार. तर व्हिडिओ काढायला एक पोराचं बंदोबस्त झाला आहे. 2 जण आहेत. तुम्हाला माहिती असेल ते कांबळे मामाच्या टायमाला जे कांबळे मामाची जे व्हिडिओ काढायचा तोच आदित्य नावाचा एक पोरगा आहे. तो व्हिडिओ शूट वगैरे करतो. तर मी त्याशी बोलणं केलं आहे. त्याला बोललो की भाई असं असं आहे मला एक व्हिडिओ शूट करायची. तर तो बोलला चालेल आपण करूयात. तर मग आता जायचं आहे मला रवी मामाला भेटायला, काय काम आहे. आणि सूरज दादाकडनं मला हा माईक भेटलेला आहे. DJIचा मिनी माईक आहे. तो चंदू दादाचा आहे आणि सूरज दादाने घेतला आहे. तो मला दिला आहे थोड्या दिवसासाठी म्हणजे ते शूट करायला. तर आज जर का मी रवी मामाला जाऊन भेटलो तर उद्यापासून शूटिंग चालू करणार आहे मी. जास्त नाही 15 ते 20 मिनटाची व्हिडिओ असणार आहे. त्याच्यात आपल्या डोंबिवलीत जे इन्सिडेंट्स घडतो ना तो मला कवर करायचा आहे. तर तुम्हाला पण हळू म्हणजे सांगेन मी कसं कसं म्हणजे शूटिंग ज्या दिवशी शूट वगैरे करायचं असेल त्या दिवशीचं पण ब्लॉग वगैरे येईल एकदम प्रॉपर. तर तुम्हालाही दाखवेन की काय आहे काय नाही, कॉस्ट्यूम वगैरे सगळं दाखवणार आहे मी. आणि माईक मस्त आहे. माईक सकाळी मी टेस्ट केला होता. माईक मस्त आहे एकदम. ऑडिओ क्लिअरिटी एकदम छान आहे माईकची. आणि भाई पण महाग आहे माईक. 10,000चा माईक आहे हो. म्हणून जपून हे करतो म्हणजे साधं जरी असताना तरी जपावं लागतो कारण की आपल्याला सध्या गरज आहे त्या ह्याच्यासाठी व्हिडिओसाठी. आता जिममध्ये मी रील काढलेली ते भाजी मार्केटमध्ये त्याच्यात पण माईक लागतो. पण आपल्याकडे माईक नव्हता त्यामुळे आम्ही कसाबसा काम चालवलं. पण हे आता हा माईक जो आहे ह्याचं मी एक प्रॉपर डिटेल व्हिडिओ पण आणीन यूट्यूबवरती की कसा यूज करायचा, काय फीचर्स आहेत वगैरे वगैरे. तर आता थोड्या वेळात बसू आणि मग जाऊ. तर चला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. तर गाईज आता मी फायनली चाललो आहे जिथे कपडे भेटतात कॉस्ट्यूम वगैरे तिकडे. आणि आता नाही घेणार आहे लगेच. मी विचारणार आहे त्यांना काय प्राईज आहे काय रेट आहे वगैरे आणि उद्या त्यांच्याकडनं ते कपडे घेणार आहे जेणे की आपला खर्च कमी होईल. तर त्याला जाऊयात. निखिलला घेत आहे. निखिलला घेणार आणि मग तसं तिकडनं जाणार. चला. तर गाईज फायनली मुहूर्त आलं आणि आम्ही निघालो. सकाळपासून 12 वाजता मला जायचं होतं पण आमचे निखिल भाऊ बिझी पर्सन यांना आमच्यामध्ये यायला वेळ नाही भेटत. बोला हर हर महादेव. त्यांना 100 शिव्या घातल्यानंतर हे जाऊन आत्ता आलेत. ते पण का जेव्हा मी याला पूर्ण रील सांगितली बाबा कशी आहे काय मग जाऊन आलेत. नाहीतर हे नसते आले आज. मला तर उद्याची पण भीती वाटते. आता उद्या समजा कॉस्ट्यूम घेतला आणि उद्या हे जाऊन बसले कॉलेजमध्ये आणि व्हिडिओ काढायला आलेच नाही तर मग गेला भाई. पैसे सगळे वाया गेले. पकड. असा ड्रायव्हर आहे. गाडी बंद केला परत आला. आमचा तो एकदम हेवी पुढं आलो.
आमची इंडिकेटर अशी असते. नाही भाई, आमच्या गाडीला इंडिकेटर आहेत. आहे का? मग लाव ना मग. गेल्यानंतर लावशील. अरे 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 अरे. ओ माय गॉड, आरामात भाई. गाईज फायनली आलो आहे. होपफुली उघडं पाहिजे. हाय हाय पकड. हां नमस्कार, कपडे पाहिजे होते. ॲक्च्युली ना मावळ्याचा रोल करायचा होता. नाही ते ब्लॉगसाठी काढून मावळ्याचा रोल करायचा होता. तर त्यासाठी मला मावळ्याचा गेटअप पाहिजे. कधीच काय उद्या भाडं वगैरे काय दिलं. तर गाईज फायनली झालेलं आहे आणि स्वस्त आहे भाई. मला वाटलं महाग असेल पण स्वस्त आहे. 500 रुपयात काम होतं आहे. आपल्याला जाऊन पैसा तो बोलतो की मला सांग मी देतो. अरे हो बाहुबली काय कामाचा नाही. हां टाईट केला रे, ढिल्ला झाला होता. फुल ब्रेक. आता जाऊयात. हे बघा काही कुठं गल्लीमध्ये बघा, एकदम आतमध्ये बिल्डिंगच्या. आता जाऊया फटाफट. तो गाईज आता आम्ही पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. नमो पार्वती पते हर हर महादेव. जरा KDM-CC पण राऊंड मारून येऊ आज. नाही मी रोज सकाळी मारतो. आम्ही गरीब माणसं ना. हे बघा पोरं जिमला चाललेत. बघा आपले मामा, आमचे मामा थांबले आहेत इथंच. शू बघ. तर गाईज एवढ्या दिवस मी डोंबिवलीत होतो आहे पण राहतो. पण मी कधीच इकडे आलो नव्हतो. घाटासारखं आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे म्हणजे KDM-Cच्या बाजूला जे बनवले नवीन आता हे बघा. हे इथं मी आलोच नव्हतो एवढ्या दिवस. मला यायचं होतं पण जमतच नव्हतं यायला. भाई आज फायनली आलो इकडे. इकडे सगळी नेव्हीच्या बद्दल आर्मीबद्दल माहिती दिलेली आहे. हे बघा मार्कोस नेव्ही वगैरे सगळं म्हणजे सगळे ऑलमोस्ट नेव्हीचंच दाखवलं इकडे. की बाई ब्रह्मोस, लेफ्टनंट इंडियन नेव्ही. हे बघा हे बघा. गरुड कमांडो फोर्स. परत हे आपलं तेजस विमान फायटर दाखवलं आहे इथं. सगळं म्हणजे शो केलेलं आहे काय आहे आपल्या इंडियन नेव्हीमध्ये काय नाही. फ्लाइंग ऑफिसर हे आपलं ह्याचं आहे एअरफोर्सचं आहे. सत्यमेव जयते. मस्त आहे. फक्त इथं पाणी पाहिजे होतं बास, बाकी काय नाही. भावानं डिटेलिंग बघा ना एकदम प्रॉपरवरती. एंटिना टावर वगैरे लावलं आहे. इकडे बघा, इकडे मिसाईल लावली आहे ती आणि गन आहे ती ॲक्च्युली गन. आणि इकडे ते लोखंड दिले पाण्यात थांबायचं पाण्यात. इथं झेंडा लावला आहे आणि इथं आपला काय ते ऐकून ना अंगात जोश येतो एकदम भारी वाटतं. 100 डिप्स. मार 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 तू मार मार. बाई सकाळी आले यायला पाहिजे. कमी आता चांगले झाले. गाईज मला ना अजून तो दिवस आठवतोय ज्या दिवशी पहिल्यांदा बंटी दादा ग्राउंडवर आलेला. म्हणजे मी शेख सरांची अकॅडमी लावलेली आणि तो सुट्टीला आलेला आणि अचानक अकॅडमी संपली आमची 8-8:30 वाजता. पहिल्या दिवशी वाट लागलेली माझी. आणि तो आला आणि बोलला. सगळं झाल्यानंतर बोलला का जो
एक राऊंड मारून येईल पहिला त्याच्यात दम. हे आपला विशाख भाई काय होतं भाऊ का दिसला नाही आता. ठीक आहे चालेल चल भाई. त्या दिवशी मी त्याच्या आधी एवढं पळत नव्हतो शेख सरांच्या अकॅडमीत, नॉर्मल मागच्या मागे राहायचो. पण त्या दिवशी मी जो माझा जीव होता मी अख्खा जीव लावून पळालेलो. आणि त्या दिवशी शेख सरांना कळलं की भाई नाही मी पण पळणाऱ्या पोरांमध्ये आहे. कोरियाला मी हलक्यात घेत होतो. हां त्या दिवशी सर हेच बोलले, ज्या मी ह्याला हलक्यात घेत होतो तो दुसऱ्या नंबरला आला. विचार करा त्या एवढं पळून सुद्धा मी दुसऱ्या नंबरला आलेलो. का? कारण की तो एक तिकडं उभा होता काठी घेऊन. काठी नव्हती घेतली त्यांनी, घरी काठी घेतली असती म्हणून मी एवढा पळालेलो. कॉम्पिटिशन खूप बेकार होती. पोरं आरामात 80च्या वरती पोरं होते. आणि सगळी सागावची कुत्री. हां. आमचं एक टायटल होतं सागावची कुत्री. म्हणजे सागावची जेवढी पण पोरं होती ना हां. तेवढी एकदम भारी पळायची. बरोबर डेंजर होते. भागणेवाले गोळे फारूक, प्रतीक, हां. निल्लू लय भारी भारी पोरं होती. डावकर. खाली चल ना. तर त्या आणि दिवशी आपण पण ती मेडल रीच केली. नाही पण तेव्हा लय आपण मजा पण केली ती मेडल रीच. रीच केली पण तेव्हा लय मजा यायची. हा ते पण. पण आता ती मजा नाही राहिली. सगळ्यांनी सोडलं ते. सर्वांनी सोडली ना म्हणून ती इच्छा नाही आता. हा दुखाला. तर आता आम्ही आलो टेरेसवर. ओम्या, निखिल आणि मी. आणि गायज आमच्या इथं तुम्ही चंद्र बघा. चंद्र कुठे गेला ते बघा. चंद्र हो मारा झुमुडा में नाम नक्की. गाणं येत नाही ना निखिल. गाय ओम्या गाणे गाणं. उसवल गण हा उसवल गण सार